कमण्डलूर्धः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगीश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायीसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मन्नाथ श्री जगन्नाथो मद्गुरु श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. रेवा तीर निवासी श्रीराम महाराज तसेच समुपस्थित सर्व आस्तिक जन, आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरूंना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये कोणी आस्तिक असो की नास्तिक असो, ह्या सगळ्यांनी गुरूंचं महत्व निर्विवादपणे मान्य केलेलं आहे. आस्तिक दर्शनांमध्ये 6 दर्शनं आहेत, म्हणजे जी वैदिक दर्शनं आहेत ही सगळी आस्तिक दर्शनं आहेत, आणि जी अवैदिक आहेत म्हणजे वेदांना न मानणारी, वेदांचं अस्तित्व न स्वीकारणारी, ही सगळी अवैदिक किंवा नास्तिक दर्शनं आहेत. आस्तिक असोत की नास्तिक असोत, आपल्याकडे गुरुमहिमा दोघांनीही स्वीकार केलेला आहे. म्हणून आस्तिक दर्शनांपैकी द्वैतवादी असोत, विशिष्टाद्वैतवादी असोत, द्वैताद्वैतवादी असोत किंवा अद्वैतवादी असोत, किंवा सांख्य असो, वैशेषिक असो, नैयायिक असोत, योगी असोत, किंवा पूर्वमीमांसक, उत्तरमीमांसक, अशा कोणत्याही आस्तिक दर्शनांपैकी जे जे आस्तिक दर्शनवादी आहेत त्या सगळ्यांनी गुरूंचं महत्व मान्य केलेलं आहे. तसंच नास्तिक दर्शनांपैकी म्हणजे जे वेदांचं प्रामाण्य मानत नाहीत, किंवा वेदांचा अधिकार मानत नाहीत, किंवा वेदांचं अस्तित्व यातलं अलौकिकत्व ते काही मानत नाहीत, असं चार्वाक दर्शन असो, जैन दर्शन असो की बौद्ध दर्शन असो, यांनी देखील गुरूंचा महिमा निर्विवाद स्वीकारलेला आहे. त्यामुळे भारतीय दर्शनांपैकी गुरु हे सर्व दर्शनांना मान्य असलेलं तत्व आहे. पैकी आस्तिक दर्शन जे आहेत ते गुरूंना परब्रह्म स्वरूप मानतात. आस्तिक दर्शनांमध्ये देखील अद्वैतवादी जे दर्शन आहेत ते गुरूंना साक्षात परब्रह्मच मानतात. आणि समर्थ रामदास हे आस्तिक दर्शनांपैकी अद्वैतवादी होते. समर्थ रामदासांचा संप्रदाय स्वरूप संप्रदाय आहे. आद्य शंकराचार्यांनी 4ही वेदांना अनुसरून अशा 4 संप्रदायांची स्थापना म्हणजे काय, पुनर्स्थापना. आधी होतेच हे संप्रदाय, मधल्या कालामध्ये हे लुप्त झालेले होते, ते पुन्हा आद्य शंकराचार्यांनी स्थापन केले. तर आद्य शंकराचार्यांनी 4 आस्तिक संप्रदायांची पुनर्स्थापना केली. उत्तरेकडे आनंद संप्रदाय, पूर्वेकडे प्रकाश संप्रदाय, दक्षिणेकडे चैतन्य संप्रदाय आणि पश्चिमेकडे स्वरूप संप्रदाय. यापैकी समर्थ रामदास हे स्वरूप संप्रदायाचे मानले गेलेले आहेत. स्वरूप संप्रदायाचं प्रमुख क्षेत्र अयोध्या. स्वरूप संप्रदायाची प्रमुख देवता श्रीराम. स्वरूप संप्रदायाची शक्ती भगवती सीता. स्वरूप संप्रदायाचा मंत्र त्रयोदशाक्षरी श्रीराम जय जय राम असा मंत्र. तर स्वरूप संप्रदायाचे ब्रह्मचारी समर्थ रामदास स्वामी होत. आणि त्याच परंपरेमध्ये केळगावचे तुकामाई,
त्याच परंपरेमध्ये तुकामाईंचे शिष्य ब्रह्मचैतन्य महाराज आणि ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराज, आणि त्याच परंपरेमध्ये श्री बडवा निवासी रेवा तीर निवासी श्री श्रीराम महाराज. त्यामुळे श्रीराम महाराज हे स्वरूप संप्रदायाचे, म्हणजे ज्यांना रामदासी म्हणतात तशा संप्रदायाचे, आणि अद्वैतवादी म्हणजे जीव ब्रह्मैव ना परः या सिद्धांताला पूर्णपणे मानणारे, अनुसरणारे असे मानले गेलेले आहे. तर आपल्याकडे कोणताही आस्तिक संप्रदाय असो, त्यांनी गुरूंना देवताच मानलेला आहे, देवतुल्य मानलेला आहे, नव्हे तर परब्रह्मच मानलेलं आहे. हे आपल्या आस्तिक संप्रदायांचं वैशिष्ट्य आहे. आता आपल्या भारतभूमीमध्ये अनेक गुरु होऊन गेलेले आहेत. गुरूंची स्वरूप अनेक नसून रूप अनेक आहेत, स्वरूप एक आहे. गुरूंचं स्वरूप हे परमात्मा स्वरूपच आहे आणि गुरूंची रूप मात्र वेगवेगळी आहेत. काही गुरु तुम्हाला आडव्या गंधाचे मिळतील, काही गुरु उभ्या गंधाचे मिळतील, काही गुरु नुसतं कुंकू लावलेले सापडतील, काही गुरु गाणपत्य असून गणपतीला जसं चंदन अपेक्षित असतं, उपासना अपेक्षित असतं, तशा पद्धतीचे सापडतील. त्यामुळे गुरूंची रूप जरी अनेक असली तरी स्वरूपतः गुरु हे परब्रह्म परमात्माच आहेत, ही आपल्याकडची धारणा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः अद्वैत संप्रदायाचे अनेक गुरु लाभलेले आहेत. उदाहरणार्थ परमहंस परिव्राजकाचार्य श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे शांकर परंपरेचे अद्वैत तत्वज्ञानाचं प्रतिपादन करणारे असे गुरु आपल्याला लाभले. त्यामध्येच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनंतर पूज्य गुळवणी महाराज, पूज्य नाना महाराज तराणेकर, पूज्य कवीश्वर महाराज वगैरे ही परंपरा आहे. पूज्य आगाशे काका, पूज्य धनाग्रे महाराज, ही परंपरा आपल्याला दिसून येते. आपल्या महाराष्ट्रामध्ये दत्त संप्रदायी गुरु देखील आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आंबेजोगाईचे दासोपंत महाराज, त्याचप्रमाणे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, हे सगळे दत्त संप्रदायी आहे. नगरचे क्षीरसागर महाराज वगैरे. पण हे दत्त संप्रदायाचे असले तरी मुळात शांकर संप्रदायाशी संबंधितच हा दत्त संप्रदाय आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये रामदासी संप्रदायाचे गुरु होऊन गेलेले आहेत. यामध्ये स्वतः परमपूज्य समर्थ रामदास, त्यांचे शिष्य कल्याण स्वामी, असं करीत करीत तुकामाई, ब्रह्मचैतन्य महाराज, प्रल्हाद महाराज, रामानंद महाराज, श्री श्रीराम महाराज वगैरे हे सर्व रामदासी संप्रदायातले गुरु म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच आपल्या महाराष्ट्राला नाथ संप्रदायी गुरु देखील लाभलेले आहे. यामध्ये गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, नंतर संत ज्ञानेश्वर, एकनाथ महाराज, हे सगळे नाथ संप्रदायातली गुरु परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. या व्यतिरिक्त शाक्त संप्रदायाचे देखील काही गुरु आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत. परंतु महाराष्ट्रात शाक्त संप्रदाय, सौर संप्रदाय हा इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला नाही. तसंच महाराष्ट्रामध्ये शैव संप्रदायाचे देखील काही गुरु होऊन गेले. नाथ संप्रदाय हा मुळामध्ये शैव संप्रदायच आहे. या शैव संप्रदायाचं एक वेगळं रूप आपल्याला रेणुकाचार्यांच्या रूपात दिसून येतं. रेणुकाचार्य, त्यांच्यापासून आलेले पंचाचार्य जे आहेत किंवा बसवेश्वर वगैरे, हे गुरु परंपरा जी आहे ही शैवांपासूनच एक निघालेली धारा आपल्याला पाहायला मिळते. एकूण सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये अनादी काळात गुरु परंपरा अव्याहत चालत आलेली आहे आणि ही गुरु परंपरा सगळी वेदांना प्रमाण मानणारी गुरु परंपरा आहे. ज्ञानदेवांनी वेदांना प्रमाणलं, ज्ञानेश्वरीमध्ये तर अनेकदा लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्ञानदेवांनी हरिपाठामध्ये चहुवेदी जाण साही शास्त्री कारण
18 ही पुराणे हरीसी गाती असं म्हटलेलं आहे. म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण यांना प्रमाण मानून, तसंच सर्व प्रकारच्या गीता, ब्रह्मसूत्र या सगळ्यांना प्रमाण मानून मी सांगत आहे, असं ज्ञानदेवांचं प्रतिपादन आहे. हाच प्रकार आपल्याला दत्त संप्रदायात वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांना प्रमाण मानूनच स्वतःची ग्रंथरचना आणि स्वतःचे उपदेश केलेले आहेत. समर्थ रामदासांनी देखील 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद यांना प्रमाण मानूनच दासबोध, मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक इत्यादींची रचना केलेली आपल्याला दिसून येते. लोकमान्य टिळकांनी देखील ह्यालाच प्रमाण मानलेलं आहे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी देखील 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि स्मृती ग्रंथ, पाराशर स्मृती आहे, स्मृती चंद्रिका आहे, इत्यादी ग्रंथांना प्रमाण मानूनच आपापल्या अनुयायींना, शिष्यांना उपदेश प्रदान केलेला आहे. लोकमान्य टिळकांनी सर्व उपनिषदांचं सार असलेल्या भगवद्गीतेला प्रमाण मान, विनोबा भावेंनी, गांधीजींनी सर्व उपनिषदांचं सार असलेल्या भगवद्गीतेला प्रमाण मानलेलं आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील गुरु परंपरेने 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांना प्रमाण मानूनच आपापल्या ग्रंथांची, आपापल्या उपदेशांची योजना केलेली आहे. म्हणून महाराष्ट्रातली गुरु परंपरा जी आहे ही आस्तिक गुरु परंपरा, अर्थात वेदांना मानणारी अशी गुरु परंपरा मानली गेलेली आहे. आता या गुरु परंपरेमध्ये श्री गुरुचरित्र हा गुरूंचा महिमा गाणारा एक अत्यंत जुना ग्रंथ आपल्याकडे प्रसिद्ध आहे. यामध्ये श्री गुरु साक्षात परब्रह्म स्वरूप कसे आहेत याचं विस्तृतपणे विवेचन केलेलं आहे. श्री गुरुचरित्रामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांनीच श्रीपाद श्री वल्लभ या रूपामध्ये अवतार ग्रहण केला आणि श्रीपाद श्री वल्लभ यांनीच पुढे कारंज नगरीमध्ये वासुदेवानंद नृसिंह सरस्वती स्वामी या रूपाने अवतार ग्रहण केल्याचं प्रतिपादन केलेलं आहे. गुरूंच्या ठाई जे मघाशी मागच्या प्रवचनामध्ये विश्वंभरत्वाचा जो गुण वर्णन केलेला आहे, तो गुण आपल्याला नृसिंह सरस्वतींच्या ठाई दिसून येतो. एकाच वेळी 8 गावांमध्ये भिक्षा घेणं, पर्जन्यमानावर पूर्ण नियंत्रण असणं हे गुरुत्वाचं लक्षण आहे. दरिद्री माणसाचं दारिद्र्य दूर करणं, वांझ महिषीला 32 धारा दूध प्रकट होणं, त्याचप्रमाणे जी स्त्री आता वृद्ध झालेली आहे तिच्या पोटी संतती होणं आशीर्वादांनी, एखाद्याचा कुष्ठ नाहीसा करणं, हे सगळे जे प्रकार आहेत की जे देवदुर्लभ प्रकार आहेत, जे साक्षात परब्रह्म सोडून कोणीही करू शकत नाही, हे सगळे प्रकार आपल्याला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये वेळोवेळी आपल्याला दिसून येतात. यावरून गुरूंचं परब्रह्म परमात्म तत्व काय असतं हे आपल्या ध्यानी येतं. त्याचप्रमाणे मृत झालेला एखादा मनुष्य जिवंत करणं, या गावाहून त्या गावात जाऊन तीर्थयात्रा घडवून आणणं एखाद्या भक्ताला, हे सगळं गुरुत्वाची लक्षणं आहे. आणि ही सगळी लक्षणं आपल्याला आपल्या इथे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कार्यकाळामध्ये दिसून येतात. तशाच पद्धतीचे काही लक्षणं आपल्याला ज्ञानदेवांच्या जीवनात दिसून येतात. रेड्यामुखी वेद वदवणं हे शक्य आहे का सामान्य व्यक्तीला, सामान्य कोणत्याही कसरत करणाऱ्याला? अशक्य. हे गुरुत्व असल्याशिवाय, चैतन्य स्वरूप असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही. भिंत चालवणं, रेड्यामुखी वेद वदवून घेणं, पाठीवर मांडे भाजून घेणं, हे अशक्य कोटीच आहे. परंतु यामध्ये ज्ञानदेवांचं गुरुत्व, ज्ञानदेवांच्या ठाई असलेलं निसर्गावरचं नियंत्रण, अर्थात परमेश्वर तत्व त्यांच्यातलं स्पष्टपणे दिसून येतं. हाच प्रकार आपल्याला एकनाथ महाराजांच्या जीवनात पाहायला मिळतो. हाच प्रकार आपल्याला समर्थ रामदासांच्या जीवनात पाहायला मिळतो. हाच प्रकार आपल्याला
नरसिंह वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनात पाहायला मिळते. परंतु ह्या सगळ्या प्रकारांना आपण एक वेळ चमत्कार म्हणू शकतो. पण याही पेक्षा वरची गोष्ट म्हणजे अनेकांच्या जीवनामध्ये घडलेला चमत्कार, म्हणजेच जीवनात झालेला बदल, जीवनात आलेली आस्तिकता, जीवनात आलेला संयम, जीवनात आलेला बदल, हे सगळ्यात मोठे चमत्कार आपल्याला ह्या गुरूंच्या जीवनात दिसून येतात. त्यांच्या सानिध्यात जे जे आलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र फरक घडलेला आहे. ह्यापेक्षा मोठा चमत्कार काय बरं असावा. अनेक जंग छाडल्यानंतर देखील जे चमत्कार घडत नाहीत ते जीवनात घडलेले चमत्कार, जीवन प्रवाहामध्ये झालेलं परिवर्तन, हे ह्या सत्पुरुषांच्या सान्निध्यात आलेल्या भक्त मंडळींच्या जीवनावरून आपल्या ध्यानी येत. त्यामुळे हे सगळ्यात मोठे चमत्कार आहेत आणि हेच त्यांचं भगवानत्व किंवा हेच त्यांचं परब्रह्म परमात्मपणा दाखवण्यासाठी पुरेसं आहे. तर गुरुपरंपरा जी असते ही गुरुपरंपरा म्हणजे काही शरीराचे गुरु असं मानणारी परंपरा नसते, तर जे चैतन्य आहे, जे निर्गुण निराकार चैतन्य आहे तेच गुरु रूपामध्ये सगुण साकार होतं. हा आपल्याकडचा सिद्धांत आहे आणि हा वेळोवेळी विविध भक्तांनी अनुभवलेला आहे. म्हणून आपल्याकडे शास्त्रामध्ये म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हे साक्षात ब्रह्मा आहे, गुरु हे साक्षात विष्णू आहे, गुरु हे साक्षात महेश्वर आहेत. एवढंच नव्हे तर गुरु हे साक्षात परब्रह्मच आहेत असं आपल्याकडे प्रतिपादन केलेलं आहे. गुरु हे ब्रह्मा आहेत. ब्रह्माचं काम काय आहे तर सृष्टीची उत्पत्ती करणं हे ब्रह्माचं काम आहे. तर गुरु कोणत्या सृष्टीची उत्पत्ती करतायत तर यामध्ये असं म्हणावं लागतं की गुरु हे शिष्याच्या हृदयामध्ये मोक्ष प्राप्तीची आकांक्षा उत्पन्न करतात. मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री उत्पन्न करतात. म्हणून गुरूंना ब्रह्माची उपमा दिलेली आहे. पण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरु हे विष्णूंचं रूप आहे असं का म्हटलेलं आहे तर विष्णू हे जगाचा प्रतिपाळ करतात, तसं गुरु हे शिष्याचा प्रतिपाळ करतात, त्याला पतनापासून वाचवतात. गुरु हे शिष्याचा चरितार्थ, आध्यात्मिक चरितार्थ चालवतात. गुरु हे शिष्याच्या जीवनाला दिशा देतात. म्हणून त्यांना विष्णूची उपमा दिलेली आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश. तिसरा नेत्र उघडून समोरची वस्तू भस्म करून टाकतात. तर गुरु कशाला करतायत तर गुरु स्वतःच्या ज्ञानचक्षुने शिष्याच्या ठाई असलेलं अज्ञान भस्म करतात. म्हणून गुरूंना महेश्वर देखील म्हटलेलं आहे. आणि ज्याच्या ठाई ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरत्व असतं तो साक्षात परब्रह्मच असतो. अर्थात तो गुणातीत असतो. तो कोणत्याही गुणांनी कोणत्याही रूपांनी बांधलेला नसतो. म्हणून गुरुतत्व जे आहे हे नामरूपातीत असून भक्त कल्याणासाठी ते नामरूपाला येतात, भक्तांचं भलं करतात आणि भक्ताला मोक्ष रेखेला मोक्ष मार्गाला लावतात. गुरूंची कृपा ही जीवनात संपादित केली पाहिजे. गुरुकृपा प्राप्त व्हावी यासाठी काय करावं तर गुरुकृपा प्राप्त व्हावी यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग आहे गुरूंची सेवा करावी. सेवा कशी करावी, सेवा करणं म्हणजे हातपाय चेपणं वगैरे असं आहे का तर हो, हातपाय चेपणं हा सेवेचा एक भाग अवश्य आहे. पण सेवा म्हणजे हातपाय चेपणं नव्हे. सेवा करायची असेल तर गुरूंकडून ज्ञान घेणं हे देखील सेवा मानलेली आहे. गुरूंनी दिलेलं कार्य मनापासून करणं ही देखील सेवा आहे. गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर मार्गाचं अनुसरण करणं ही देखील गुरूंची सेवाच मानलेली आहे. त्यामुळे गुरूंचं अभियान, गुरूंची शिकवण, गुरूंना इप्सित असलेलं कार्य हे करणं
यालाच गुरूंची सेवा असं म्हटलेलं आहे. बाकी भौतिक सेवेमध्ये त्यांचे हातपाय चेपणं, त्यांच्या आश्रमाची सेवा करणं, त्यांच्या आश्रमामध्ये लागणाऱ्या काय गोष्टी हव्यात काय नकोत याकडे पाहणं, गुरूंची यात्रा घडवून आणणं, गुरूंना भिक्षा वाढणं वगैरे हे तर सेवा आहेतच. पण त्याही पेक्षा मुख्य सेवा म्हणजे गुरूंनी घालून दिलेला जो मार्ग आहे, गुरूंनी दिलेला जो उपदेश आहे, त्या उपदेशाचं उत्तमात उत्तम जितकं जमेल तितकं पालन करणं ही गुरूंची सेवा आहे. गुरूंची शिकवण घरोघरी पोचवणं ही गुरूंची सेवा आहे. गुरूंच्या कार्यामध्ये स्वतःची आहुती अर्पण करणं तन मन धनानी ही गुरूंची सेवा मानलेली आहे. गुरूंची सेवा केल्याने काय प्राप्त होतं तर या संदर्भात आपल्या इकडे कल्याण स्वामींचं उदाहरण स्पष्ट आहे. कल्याण स्वामी हे समर्थ रामदासांचे अत्यंत निष्ठावंत शिष्य. कल्याण स्वामी हे इतके निष्ठावंत होते की समर्थांसाठी मोठे मोठे हंडे पाण्याचे नदीतून वर पर्वतावर चढून आणण्यासाठी देखील ते मागे पुढे पाहत नसत. समर्थांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी म्हणून छाटी धरण्यासाठी दरीमध्ये उडी मारायला देखील त्यांनी मागे पुढे बघितलं नव्हतं. तर ही गुरुसेवेची पराकाष्ठा आहे. आणि ह्याचा परिणाम काय झाला तर समर्थांनी कल्याणाला स्वतःसारखं बनवून घेतलं. त्यामुळे कल्याण स्वामी आणि समर्थ रामदास यांच्यामध्ये काही भेदच उरला नाही. जे समर्थांच्या ठिकाणी होतं ते पुढे जाता कल्याणाच्या ठिकाणी आलेलं आहे. आद्य शंकराचार्यांच्या जीवनामध्ये देखील अशीच घटना आपल्याला दिसते. आद्य शंकराचार्यांचे 4 प्रमुख शिष्य होते. एक पद्मपादाचार्य, दुसरे हस्तामलकाचार्य, तिसरे तोटकाचार्य आणि चौथे मंडन मिश्र, ज्यांचंच पुढे जाता नाव वार्तिककार झालं तर किंवा सुरेश्वराचार्य झालं. तर आद्य शंकराचार्यांच्या जीवनामध्ये 4 शिष्य होऊन गेले. त्यापैकी तोटकाचार्यांचं नाव गिरी असं होतं लहानपणचं बालपणचं. आणि हा जो शिष्य होता हा शिष्य कसा होता तर तो गुरूंची सेवा करायचा, परंतु त्याच्यात इतकी बुद्धिमत्ता नव्हती की गुरु काय शिकवतात ते त्याला कळेल इतक्या दर्जाची बुद्धिमत्ता त्याच्या ठाई नव्हती, किंवा पाठांतर शक्ती संस्कृतचं ज्ञान हे त्याच्याकडे नव्हतं. पण गुरूंची सेवा मात्र तो नेहमी न विसरता मनोभावे करीत असे. रोज आद्य शंकराचार्य स्नानाला गेले की त्यांची छाटी धुण्याचं काम, वाळवण्याचं काम, घडी करून ठेवण्याचं काम, त्यांचं आसन पसरवणं, त्यांची शय्या तयार करणं, त्यांना भिक्षा वाढणं हे सगळं काम तो तोटक करत असे. त्याचं आधीचं नाव गिरी होतं. गिरी करीत असे. आणि जेव्हा आद्य शंकराचार्य भाष्य शिकवायला बसत विद्यार्थ्यांना, शिष्यांना, अनुयायींना, त्यावेळेला हा तोटक देखील म्हणजे आधीचं नाव गिरी, हा गिरी देखील तिथे बसून राहत असे. कळत तर काही नव्हतं काय शिकवतात, पण गुरूंची वाणी कानावर पडत राहावी एवढी मात्र त्याच्या मनामध्ये खूप अपेक्षा, खूप त्याला तीव्र भाव होता की गुरु काय सांगतायत काय बोलतायत हे ऐका. म्हणून तो आपला बसून राहायचा. आद्य शंकराचार्य काय बोलतायत हे त्याला जराही कळत नसत, पण बसून मात्र तो राहायचा. एक दिवस आद्य शंकराचार्य स्नान वगैरे करून आम्ही करून अध्यापन करण्यासाठी आले आणि हा गिरी जो आहे तो त्यांची वस्त्र धुवून वाळत घालून कोरडी झाल्यावर घडी करून आणतच होता. तेवढ्यात बराच वेळ झाला. आद्य शंकराचार्यांनी वाट बघितली, गिरी येईल, आत्ता येईल, नंतर येईल. तेवढ्यात सगळे शिष्य म्हणाले की गुरुदेव आपण शिकवायला सुरुवात करा, गिरी येऊ दे. अरे नाही नाही म्हणे, रोज तो अगदी पहिल्या शांतीपाठापासून येऊन बसतो आणि संपूर्ण अध्यापन संपेपर्यंत बसलेला असतो, तर आज त्याला यायला उशीर होतोय, जरा थांबू. थोड्या वेळ सगळे शिष्य थांबले. नंतर थोड्या वेळाने शिष्य म्हणतायत की गुरुदेव नाहीतरी त्या गिरीला कळतं काय म्हणून, तो नुसता येऊन बसलेला असतो ऐकत, त्याला त्यातलं काही ओमंटात हो कळत नाही, तेव्हा आपण त्याच्यासाठी थांबू नये, आपण आपलं भाष्य शिकवायला प्रारंभ करावा, तेवढा आमचा तरी वेळ फुकट नाही जाणार. आद्य शंकराचार्य हसले आणि म्हणाले की गिरी ऐकतो त्याला कळत नाही काही? नाही म्हणे, काही कळत नाही त्याला, संस्कृत येत नाही, त्याला काही दर्शनशास्त्र वगैरे माहिती नाही, त्यामुळे त्याला काही कळत नाही, तो नुसतंच आपले गुरु काहीतरी बोलतायत म्हणून ऐकत बसलेला असतो. बर म्हणे आज येऊ दे, पाहूया त्याला काय कळतं काय नाही.
आणि आद्य शंकराचार्यांनी अत्यंत अत्यंत करुणार्द्र हृदयाने कृपापूर्वक त्या गिरीकडे पाहिलं. पाहता क्षणी शक्तिपात झालेला आहे गिरीवर. आणि गिरी हातामध्ये आद्य शंकराचार्यांच्या छाट्या, वाळलेल्या छाट्या घेऊन येतोय आणि काहीतरी संस्कृत मध्ये पुटपुटतोय. सर्वांनी हे ऐकलं, काय पुटपुटतोय? तर गिरी पुटपुटत होता, विदिताखिल शास्त्र सुधा जलधे महितोपनिषद कथितार्थ निधे हृदये कलये विमलं चरणं भव शंकर देशिक मे शरणं. सगळे शिष्य अवाक झाले. विचार केला की हा गिरी इतक्या अस्खलित संस्कृत मध्ये उपनिषदांचं सार सांगत येतोय, गुरूंचा महिमा गात येतोय, काय चमत्कार आहे. सगळे शिष्य आश्चर्यचकित झाले आणि तोटकाला विचारू लागले, अरे तोटका, तू कधी एवढं संस्कृत शिकलास? इतकं छान छंदामध्ये तू काव्यरचना कधी बरं केलीस? तर गिरी लाजला आणि म्हणे, काय माहिती, माझ्या मुखातून आज हे आपोआप निघू लागले. मला काही संस्कृत येत नाही, मला काही व्याकरण येत नाही, मला काही काव्यशास्त्र येत नाही. कसं काय माझ्या मुखातून निघतंय कल्पना नाही. नक्कीच ही गुरूंची कृपा झालेली आहे माझी. तर गुरुकृपेने हा तोटक जो आहे हा कालांतराने फार विद्वान झाला. हा विद्वान झाला, संस्कृत तज्ञ झाला, उत्तम वेदांत शास्त्राचा मर्मज्ञ झाला. आणि एवढंच नाही तर पुढे जाता आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या 4 पीठांपैकी एक पीठ, उत्तरेकडचं बद्री पीठ, ह्या पीठावर आद्य शंकराचार्यांनी स्वतःच उत्तराधिकारी म्हणून ह्या गिरीला तोटकाचार्य नाव देऊन तिकडे स्थापित केलं. म्हणजे थोडक्यात बद्री पीठाचे आद्य शंकराचार्यांनंतरचे शंकराचार्य हे तोटकाचार्य झाले. हे काव्य त्यांनी तोटक छंदामध्ये लिहिल्यामुळे त्यांचं नाव आद्य शंकराचार्यांनी तोटकाचार्य असं ठेवलं. तर शिष्य अशा पद्धतीचा असतो. गुरूंची कृपा अशा पद्धतीने एखाद्या शिष्यावर होते. तर गुरु हे शिष्याचं भलं करण्यामध्ये पूर्णपणे समर्थ असतात. ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ, म्हणून ज्ञानदेव प्रत्येक प्रबंधाला प्रारंभ करताना, प्रत्येक ग्रंथाला प्रारंभ करताना निवृत्तीनाथांना वंदन करतात. निवृत्तीने दिल्हे माझे हाती असं म्हणतात. म्हणजे निवृत्तीनाथांनी हे ज्ञान मला प्रदान केलेलं आहे, त्यांनी कृपा केली नसती तर हे मला प्राप्त झालं नसतं, असा भाव ज्ञानदेवांच्या मनामध्ये कायम आहे. तर गुरूंच्या कृपेविषयी आपल्याकडे अनेक कथा सांगण्यात येतात आणि गुरूंचा स्वभाव कसा असतो याविषयी आपल्याकडे अनेक कथा आहेत. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनातली एक कथा आहे. गुरु कसे असतात, गुरूंची शिष्याकडून काय अपेक्षा असते, गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं, हे सांगणाऱ्या या कथा आहेत. त्यापैकी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ते समाधिस्थ व्हायच्या एक 6 महिन्या आधीची घटना आहे. समाधिस्थ व्हायच्या 6 महिने आधी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे नर्मदा किनारी गरुडेश्वर नावाच्या पौराणिक स्थानी जाऊन निवास करू लागले, वास्तव्य करू लागले. एका कडुनिंबाच्या झाडाखाली एक कुटीर तिकडच्या भक्तांनी बांधून दिली आणि त्या कुटीरामध्ये बसून स्वामी महाराज साधना करीत असत. रोज एक गुजराती ब्राह्मण युवक नर्मदेमध्ये स्नान करायला जात असे आणि कुटीरात बसलेल्या महाराजांना नमस्कार करून वर जात असे. एक सवय की संन्यासी आले तर स्नान झाल्यावर त्यांना नमस्कार करावा. बाकी स्वामी महाराजांचा ची कीर्ती वगैरे त्यांनी काही ऐकलेली नव्हती. त्या काळी फोन वगैरे काही नव्हतं. एक दिवस स्वामी महाराजांनी विचार केला की आपला नुकताच एक ग्रंथ लिहून पूर्ण झालेला आहे, तर तो ग्रंथ सोहळ्यामध्ये बांधण्यासाठी लोकरीचा एखादा धागा मिळाला तर बरं. आता त्या काळी गरुडेश्वर हे गाव अतिशय खेडं होतं, नर्मदा किनारचं गाव. आज देखील त्या गावात काही फार विशेष सुख सोयी फॅसिलिटीज नाहीये, तर त्या काळी तर आणखीनच काही नसेल. तर हा जो गुजराती ब्राह्मण युवक होता हा रोज गावापासून 10-20 किलोमीटर दूर नोकरीसाठी जात असे. तर स्वामी महाराजांनी त्याला विचारलं की म्हणे, अरे माझं एक काम करशील का? हो म्हणे, करी. काय करायचं? म्हणे, एक हातभर लोकरीचा तुकडा तू शहरात गेलास की घेऊन ये.
म्हणजे मला ग्रंथ बांधता येईल. बर म्हणे, आणतो. असं म्हणून तो युवक गेला. नोकरी करून संध्याकाळी येताना दमल्या भागल्यामुळे विसरून गेला की आपल्याला लोकरीचा तुकडा आणायचा आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी काही स्वामी महाराजांनी आठवण केली नाही. स्वामी महाराजांचा स्वभाव होता की एखादी गोष्ट एकदा सांगितली की पुन्हा ते सांगत नसे. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा दिवस गेला. 10-15 दिवसांनी ह्या युवकातला असं वाटलं की स्वामी महाराजांना भेटायला अनेक लोक येत आहेत, त्यामुळे आपण ह्यांच्याकडून मंत्र घेऊया का. म्हणून एक दिवस तो स्वामी महाराजांना विचारतो, महाराज मला मंत्र द्याल का. स्वामी महाराजांनी बघितलेलं होतं, रोज वेळेवर नर्मदा स्नान करतो, संध्या करतो आणि निष्ठावंत आहे. चालेल म्हणे, तुला मंत्र आम्ही देऊ. करून स्वामी महाराजांनी त्याला गुरुमंत्र दिला. त्या दिवसापासून स्वामी महाराजांचं आणि त्याचं नातं हे गुरु शिष्याचं झालं. पुन्हा 10-15 दिवस लोटले. लोटल्यानंतर एक दिवस त्याच्या लक्षात आलं, अरे स्वामी महाराजांनी आपल्याकडे फक्त लोकरीचा छोटासा धागा मागितलेला आहे आणि तोही आपण आजपर्यंत दिला नाही. किती चूक केली आपण. म्हणून एक दिवस तो स्वामी महाराजांना नमस्कार करून म्हणाला, महाराज क्षमा करा, मी लोकरीचा धागा आणला नाही, आज मी अवश्य आहे. तर स्वामी महाराज म्हणे, नको धागा नको म्हणे. का, कोणी आणून दिला का. नाही नाही, कोणी आणून दिला नाही. मग म्हणे, का नको, माझ्यावर रागवू नका. नाही म्हणे, रागवण्याचा प्रश्न नाही. माझा नियम हा आहे की मी शिष्याकडून काहीही घेत नाही. तेव्हा तर तू माझा शिष्य नव्हतास, पण आता तू शिष्य आहेस म्हणून मी तुझ्याकडून आता काही स्वीकार करू शकत नाही. म्हणजे पहा, शिष्याकडून एक धागाही घेणं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना आवडत नसे. हे पूर्वीचे गुरु असत. गुरूंचा हा महिमा आहे. कधी कधी गुरु शिष्याकडून एखादी गोष्ट घेतात, पण ती घेतात ती देखील शिष्याला पुण्यप्राप्त व्हावं म्हणून घेतात. गुरूंना हवी असते म्हणून घेत नाहीत. शिष्याकडून जे घेतात त्याच्या बदल्यात शिष्याला भरभरून देतात. त्यामुळे गुरूंना देणं ना गुरूंनी स्वीकारणं हे शिष्याचं भाग्य असतं, कारण त्यांनी गुरूंपेक्षा शिष्याचं भलं होत असतं. शिष्याच्या पदरी पुण्य साठत असतं. एक अशीच घटना आद्य शंकराचार्यांच्या जीवनामध्ये घडली. आद्य शंकराचार्य त्यावेळेला बाल्यावस्थेत होते. साधारणपणे 6-7 वर्षाचं वय असेल. पूर्वीचा काळ असा की वेद पाठशाळेमध्ये मूल शिकत असेल तर तो विद्यार्थी, तो शिष्य दुपारच्या वेळी गावामध्ये जायचा आणि गृहस्थाश्रमी लोकांच्या घरी माधुकरी मागून, भिक्षा मागून तो स्वतःचा चरितार्थ चालवत असे. त्याच भिक्षेतला काही भाग गुरूंना अर्पण करी, काही भाग स्वतः घेऊन खाई. त्यातला उरलेला जो भाग असेल तो रात्रीसाठी थोडंसं अल्पाहार करण्यासाठी ठेवून देत असत. अशा पद्धतीने पूर्वीचे ब्रह्मचारी, पूर्वीचे वेदांचा अध्ययन करणारे विद्यार्थी अशा पद्धतीने राहत असत. एक दिवस आद्य शंकराचार्य त्यांच्या गुरुकुलापासून काही अंतरावर असलेल्या एका घरामध्ये भिक्षा मागायला गेले. त्यांनी भवती भिक्षान देही म्हटल्यानंतर आतून एक ब्राह्मणाची स्त्री बाहेर आली आणि ती केविलवाण्या नजरेने पाहू लागली आणि त्या ब्रह्मचार्याला म्हणजे आद्य शंकराचार्यांना म्हणतीये की हे ब्रह्मचार्य, आज आमच्या घरी तुला द्यायला काही नाही. आमचं घर दारिद्र्याने गांजलेलं आहे, तुला काय द्यावं. तर त्यावेळेला आद्य शंकराचार्य म्हणतात की माते, तुमच्या घरी काहीच नाहीये का. बघा बरं, स्वयंपाकघरात एखाद्या शिंकाळ्यात काहीतरी एखादं फळ बीळ असलं तर ते दिलं तरी चालेल. तर त्या ब्राह्मणीच्या लक्षात येतं, हो, की स्वयंपाकघरामधल्या शिंकाळ्यामध्ये एक आवळा मात्र आहे, पण तो पण असा वाळल्यासारखा, छोटा झालेला, बारीक झालेला असा आहे. तर ती बिचारी खजील होऊन तो आवळा घेऊन आली आणि म्हणाली की ब्रह्मचार्य, काय हे माझं दुर्दैव, माझ्या स्वयंपाकघरातल्या शिंकाळ्यामध्ये हा कसा तरी थोडासा वाळल्यासारखा झालेला एक आवळा आहे. हो म्हणे, चालेल ना, भिक्षेला आवळा असला म्हणून काय झालं, फळ तर आहे, वाढा म्हणे भिक्षा. तर ती बाई बिचारी खजील होऊन ती भिक्षा वाढून वाढून ही अशी वाढावी. आपली ही पण परिस्थिती नाही की एखाद्या ब्रह्मचार्याला पोटभर भिक्षा देता यावी. ह्या भावनेने ती बिचारी लाजत लाजत येते आणि आद्य शंकराचार्यांच्या झोळीमध्ये आवळा घालते. तिने आद्य शंकराचार्यांच्या झोळीत आवळा घातलाय
आद्य शंकराचार्यांनी तो स्वीकारलेला आहे. आणि तिथेच उभं राहून आद्य शंकराचार्य देवी भगवती लक्ष्मीची प्रार्थना करतात. प्रार्थना केल्यानंतर एक स्तोत्राचीच रचना केली. त्या स्तोत्राला कनकधारा स्तोत्र असं म्हणतात. ते स्तोत्र श्रवण करून भगवती लक्ष्मी प्रसन्न झाली आणि भगवतीने दर्शन दिलं. आणि भगवतीने आद्य शंकराचार्यांना विचारलं की बाळा, माझ्यासाठी स्तोत्र रचना का बरं केलीस? काय इष्ट आहे तुला? काय इच्छा आहे? सांग, तुझी इच्छा पूर्ण करते. तर आद्य शंकराचार्य म्हणतात की माता, माझी एवढीच इच्छा आहे की या ब्राह्मणीचं घर धनधान्याने भरून टाक. तेव्हा लक्ष्मी हसते, स्मित हास्य करते आणि म्हणते की बाळा, हिच्या पूर्व कर्मानुसार हिला धनाचं सुख नाहीये, हिच्या गाठीशी तेवढी पुण्याई नाहीये. तर आद्य शंकराचार्य म्हणतात की माता, हिच्या गाठीशी पुण्याई कशी काय नसेल? तूच मला मघाशी बाळा म्हणून हाक मारलंस. तेव्हा लक्ष्मीच्या बाळाच्या झोळीमध्ये जिनी दान केलेलं असेल, जिनी भिक्षा वाढलेली असेल, तिच्याकडे एवढं पण पुण्य नाही का की ज्या पुण्याईने तिचं घर धनधान्याने संपन्न व्हावं? लक्ष्मी स्मित हास्य करते आणि विचार करते की बाळ शंकराने आपल्याला बरोबर पकडलेलं आहे शास्त्रामध्ये की लक्ष्मीपुत्राला, कारण लक्ष्मीने बाळ म्हटलेलं असतं आद्य शंकराचार्य, लक्ष्मीपुत्राला जिनी काही दान केलेलं आहे ते तिचं पुण्य इतकं पुरेसं नाही का की जेणेकरून त्या पुण्याईच्या बळावर दारिद्र्य दूर व्हावं? लक्ष्मी स्मित हास्य करते, प्रसन्न होते आणि त्या ब्राह्मण स्त्रीच्या घराच्या समोर सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव करते आणि सोन्याच्या आवळ्यांचा ढीग तयार होतो. आद्य शंकराचार्य लक्ष्मीला नमस्कार करतात आणि आल्या पावल्यांनी आपल्या वैदिक आश्रमात निघून जातात. तर थोडक्यात सांगायचं तर काय की गुरूंना शिष्य जो अर्पण करतो, गुरूंना भक्त जे अर्पण करतो, गुरूंना त्याची आवश्यकता नसते. गुरु शिष्याला सेवेची संधी देण्यासाठी म्हणून, शिष्याचं पुण्यवर्धन व्हावं म्हणून शिष्याकडून एखादी गोष्ट स्वीकारतात आणि त्या बदल्यात त्याला भरभरून त्याचं भलं करतात. ही आपल्याकडची गुरु परंपरा आहे. आणि हा अनुभव आम्हाला तर वाटतं तुमच्यापैकी अनेकांनी घेतलेला आहे, कारण आम्ही स्वतः पाहिलेले की महाराजांच्या ठायी ज्यांनी ज्यांनी, श्रीराम महाराजांच्या ठायी ज्यांनी ज्यांनी सेवा केली, ती सेवा तर काय, ती पुण्याची संधी होती, ती पुण्याची संधी आहे, ती स्वतःच्या उत्कर्षाची एक संधी आहे आणि महाराजांनी त्यांना भरभरून दिलेलं आहे. आजही महाराज देहरूपाने जरी नसले तरी गुरुतत्व हे मघाशी म्हटल्याप्रमाणे निर्गुण निरातत्व आहे. ते भक्त कल्याणासाठी, भक्तांना दिसावं, भक्तांशी बोलता यावं म्हणून सगुण साकार होतात. पण त्यांचा सगुण साकार देह गेला याचा अर्थ, त्यांनी देह सोडला याचा अर्थ ते आपल्यामध्ये नाहीत असं होत नसतं. हे गुरुतत्व हे कायम आपल्या बरोबर असतं. जोपर्यंत गुरु देहरूपाने आहेत तोपर्यंत त्यांची भौतिक पदार्थांनी सेवा करणं आपल्याला शक्य होतं. त्यांच्याशी त्यांचं ऐकणं, त्यांच्याकडून जाणून घेणं हे आपल्याला शक्य होतं. पण ज्या वेळेला गुरु देहरूपाने नसतात तेव्हा शिष्यानी त्यांना निर्गुण निराकारत्वामध्ये पहा, त्यांचं निर्गुण निराकार स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करावा. तर शिष्याच्या लक्षात येतं की गुरु आजही आपल्या बरोबर आहे. आजही त्यांना हाक मारल्यानंतर ते आपल्यासाठी धावून येतात, ते आपल्या पाठीशी सदैव असतात, हे शिष्याच्या लक्षात येतं. पण त्यासाठी शिष्याने गुरु हे निर्गुण निराकार स्वरूपात आहेत हा भाव दृढ ठेवला पाहिजे. तर आपल्याकडे गुरु हे तत्व आहे. सगुण साकार रूपातले गुरु हे शिष्याला उपदेश करण्यासाठी, शिष्याशी बोलण्यासाठी, त्याला प्रत्यक्ष बोलून मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून, त्याच्यात बदल घडवण्यासाठी म्हणून आलेले असतात. पण सगुण देह, साकार देह गेल्यानंतर देखील गुरु हे असतातच. आज देखील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात दिसत नाही, वाडीला दिसत नाहीत, औदुंबराला दिसत नाहीत, पिठापूरला दिसत नाही. पण याचा अर्थ अनुभव येत नाही का? तर अनुभव येतो ना. श्री गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर शिष्यांना अनुभव आलेले आहेत. त्याचप्रमाणे गजानन महाराज देहरूपाने दिसत नाही,
पण जे गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतात त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तोच प्रकार महाराजांच्या चरित्राबद्दल आहे. श्रीराम महाराजांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्राचं पारायण, त्या चरित्राचं शुचिरभूत होऊन वाचन जो भक्त करतो त्या भक्ताला महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे गुरुतत्व हे अशा पद्धतीचं आहे. कारण ते विश्वंभर आहे. विश्वात भरलेले जे आहेत ते केवळ एका देहरूपामध्ये आपल्या भल्यासाठी आलेले असतात. पण ते देहरूपाने निघाले की ते पुन्हा विश्वामध्ये एकरूप होऊन जातात. जसं समुद्रामधून मीठ तयार होतं आणि त्या मिठाची जर एखादी बाहुली बनवली ना ती पुन्हा समुद्रात टाकली तर बाहुली तर विरघळून जाते, पण मीठ नष्ट झालेलं असतं का? नाही, ते मीठ समुद्रामध्ये एकरूप होऊन जातं. तसं विश्वंभर असलेला परमात्मा गुरु रूपाने 2 हात 2 पाय धारण करून आलेला आहे. आणि ज्या वेळेला तो देह गुरु विसर्जित करतात तेव्हा तेच विश्वंभर तत्व पुन्हा विश्वामध्ये एकरूप होऊन आपल्या अवतीभोवती कायम स्वरूपी नांदू लागतं. तर गुरूंचं तत्व हे अशा पद्धतीचं आहे. गुरूंचा महिमा हा अशा पद्धतीचा आहे. गुरूंचा महिमा जाणण्यासाठी आपल्याला गुरूंच्या ग्रंथांना प्रमाण मानावं लागतं. समर्थ रामदासांनी सांगितलेलं की माझा देह त्याग झाल्यानंतर दासबोधामध्ये मला पाहावं, दासबोधामध्येच मी निवास करते. श्रीकृष्णाने देखील सांगितलेलं आहे. जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की श्रीकृष्णा तू तर तिरोहित होण्याच्या गोष्टी करतोयस, मग अशा वेळेला तुझ्या शास्त्राला कुठं हवं? तर श्रीकृष्णाने स्पष्ट निर्देश दिलेला आहे की श्रीमद भागवतामध्ये माझं रूप तुम्ही पहा. मी भागवतामध्ये कायमस्वरूपी निवास करणार. तर गुरु जे असतात हे त्यांनी रचलेल्या ग्रंथामध्ये कायमस्वरूपी निवास करून असतात. म्हणून दासबोधामध्ये समर्थ रामदासांचं वास्तव्य आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांचं वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे महाराजांनी लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये महाराजांचं वास्तव्य आहे. महाराजांच्या उपदेशपर जे ग्रंथ आहेत त्यात महाराजांचं साक्षात वास्तव्य आहे. त्यामुळे श्रीराम महाराजांना कुठे पाहावं? तर आज देहरूपाने नाही, पण श्रीराम महाराज हे बोधाच्या रूपाने, वाङ्मयीन रूपाने आज देखील तुमच्या आमच्यामध्ये घरोघरी आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळेला गुरूंचं दर्शन घ्यायची इच्छा भक्तांना होईल त्या त्या वेळेला त्यांनी गुरूंना गुरूंच्या ग्रंथांमध्ये पाहावं. याचा अर्थ काय? महाराजांचं आत्मचरित्र वाचावं. तुम्ही जेव्हा महाराजांचं आत्मचरित्र वाचता त्यावेळेला तुम्हाला महाराजांचं सान्निध्य, महाराजांचा सत्संग लाभत असतो. तुमच्या अनेक प्रश्नांना तिथल्या तिथे उत्तरं लाभत असतात. कित्येकदा असं होतं की महाराजांचं आत्मचरित्र तुम्ही वाचायला घ्या, तुमच्या लक्षात येईल तुमच्या मनात असलेल्या प्रश्नाला उत्तर सापडलेलं असतं. त्यामुळे महाराजांचा उपदेश वाचायला घ्या. त्या उपदेशामध्ये आहेत, महाराजांच्या उपदेशावर पण छान छान ग्रंथ आहेत. नाममहात्म्यावर ग्रंथ आहे, महाराजांच्या उपदेशांवर अमृत कण की असं काही एक ग्रंथ छान आहे. या ग्रंथामध्ये तुम्हाला तुमच्या मनातल्या सर्व जिज्ञासांची उत्तरं सापडली नाहीत तर सांगा. तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांना उत्तरं महाराजांच्या वाङ्मयात सापडतात. कारण महाराजच त्या वाङ्मयामध्ये विलीन होऊन जातात. त्या वाङ्मयाच्या रूपात महाराज आपल्याला दर्शन देतात. तर गुरूंचं भौतिक दृष्टीने अस्तित्व जरी नाहीसं झालेलं असलं तरी गुरूंच्या वाङ्मयीन मूर्तीमध्ये गुरूंचं दर्शन घ्यावं अशी आपल्या शास्त्राची आज्ञा आहे. आणि त्या पद्धतीने वागल्याने गुरूंचा आपल्याला साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. तेव्हा गुरूंना आपल्या गुरूंच्या आश्रमाच्या ठाई, गुरूंना त्यांच्या पादुकांच्या ठिकाणी, गुरूंना त्यांच्या वाङ्मयामध्ये पाहण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न मनुष्याने अवश्य केला पाहिजे. गुरु हे केलेच पाहिजेत आयुष्यामध्ये. कारण गुरूंशिवाय तरणोपाय नाही. गुरूंशिवाय मंत्र हा म्हणजे विद्युताशिवायची ट्यूबलाईट अशा पद्धतीचं असतं. एखादी ट्यूबलाईट कितीही महागडी असेल पण वीजच गेलेली असेल तर त्या ट्यूबचा उपयोग काय? तसा एखादा मंत्र कितीही महान असला तरी तो जोपर्यंत गुरूंकडून प्राप्त होत नाही
तोपर्यंत त्या मंत्राला, त्या महामंत्राला चैतन्यच प्राप्त होत नाही. त्यामुळे गुरु हे आपल्या जीवनात प्रतिष्ठित असले पाहिजेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये योग्य गुरु करावे. गुरु असे करावे की नंतर पश्चाताप होता कामा नये. म्हणून असं म्हटलेलं आहे की गुरु करेपर्यंत गुरूंची हवी तेवढी परीक्षा घ्या, पण एकदा तुम्ही गुरु केल्यानंतर मात्र गुरूंची परीक्षा घेऊ नका. मग गुरु तुमची परीक्षा घ्या. जसं शाळेत दाखल करेपर्यंत शाळेचं रेप्युटेशन काय आहे, नावलौकिक काय आहे, कोणते शिक्षक ह्या शाळेत शिकवतात, सगळी माहिती घ्या. पण एकदा मुलाची शाळेत ऍडमिशन झाली की मात्र शाळा तुमच्या मुलाची परीक्षा घ्यायला लागेल. तोच प्रकार गुरूंच्या बाबतीत असतो. गुरु जाणते ने गुरु भजिसे, जाणते ने गुरु भजिसे याचा अर्थ जाणीव ठेवून, जाणीवा जागृत ठेवून गुरु करा. आणि एकदा गुरु केल्यानंतर मग त्यामध्ये शंका घेऊ नका. म्हणून गुरु करताना फार तपासा. विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना गुरु करताना त्यांच्या फार परीक्षा घेतल्या. गुरु करण्याआधी परीक्षा घेणं यात काही दोष नाही, किंबहुना तुमच्या जागरूकतेचं ते लक्षण आहे. विवेकानंदांनी एकदा रामकृष्ण परमहंसांना जेव्हा पहिलीच भेट झाली तेव्हा पहिल्याच भेटीत विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना विचारलं. त्यावेळेला नरेंद्र त्यांचं, आणि रामकृष्ण परमहंसांना ठाकूर असं म्हणत असत. तर विवेकानंदांनी ठाकूरांना विचारलं, ठाकूर तुम्ही देवाला पाहिलंय का? पहिलाच प्रश्न. आणि ठाकूर म्हणतात, हो नरेंद्र, जसं मी तुला पाहतोय तसं जवळून देवाला पाहिजे. मग म्हणे मला दाखवा दे. तर ठाकूरांनी स्वतःच्या उजव्या पायाचा अंगठा नरेंद्रच्या छातीला स्पर्श केला आणि तो स्पर्श होता क्षणी नरेंद्रला समाधी लागली. 3-4 तास तो समाधी अवस्थेत बसलेला आहे. त्याला भगवंताची अनुभूती होती. आणि मग पुन्हा चरणांगुष्ठाचा स्पर्श करून ते समाधी काढता क्षणी नरेंद्र तडफडू लागले. म्हणे नाही नाही, मला त्या अवस्थेमध्ये ठेवा, मला देवदर्शन घ्यायचंय. या अवस्थेमध्ये तो राहील. तरी देखील नरेंद्रला खात्री होईना. एकदा नरेंद्रने ऐकलं की आपल्या गुरूंना कामिनी कांचनाचा स्पर्श बिलकुल सहन होत नाही. तर विचार केला, कामिनीचा त्याग तर ठीक आहे, अनेकांनी संन्यास घेतलेले आहे, पण कांचन, पैसा कोणाला नको? पैसा तर सर्वांना प्रिय आहे. आणि ठाकूरांना पैशाचा स्पर्श सहन होत नाही अशी व्यक्ती तर जगात असूच शकत नाही, कारण पैसा तर सगळ्यांना प्रिय आहे. तर आपण परीक्षा घेऊ असा विचार नरेंद्रने केला. आणि त्यांनी काय केलं, रोज ठाकूर काली मातेला पूजन अर्चन करून, सायंकाळची आरती करून, शयनारती करून मग येऊन विश्रांती घ्यायचे, काही फलाहार करून. एक दिवस ठाकूरजी शयनारती करून विश्राम करणार याच्या आधीच हळूच कण ठाकूरजींच्या खाटेखाली नरेंद्रने एक ढब्बू पैसा ठेवला. पूर्वीचा पैसा असायचा, तो ढब्बू पैसा ठेवून दिला. पुन्हा गादी होती तशी ठेवली आणि लांब एका कोपऱ्यात राहून बघत होता की आता काय परिणाम. ठाकूरजी त्यांच्याच सिद्धावस्थेमध्ये कालीमातेचं शयनारती करून भिक्षा घेऊन येत होते. आता ते निजणार आणि निजण्यासाठी म्हणून खाटेवर बसता क्षणी जणू काही विंचवाचा डंख झाला असेल अशा पद्धतीने ताडकन उठले. म्हणे इथे काहीतरी आहे, काहीतरी आहे. घाबरे घुबरे झाले. तेव्हा त्यांचे शिष्य जे होते ते आले, बघितलं की काय आहे, काही विंचू बिंचू, काही एखादी सुई बी नाही ना, सगळं पूर्ण तपासणी केली. आणि तपासल्यानंतर शिष्य म्हणाले, ठाकूरजी इथे काही नाहीये, इकडे विंचू नाही, सुई नाही, काही तर नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. आम्ही हात फिरवून बघितला गादीवरून, सगळं व्यवस्थित आहे. हो का? म्हणे व्यवस्थित आहे, बर बर. म्हणून पुन्हा बसले, पुन्हा ताडकन उठले. म्हणे नाही नाही, काहीतरी आहे इकडे, मला बोचतंय. असं 3-4 वेळा झालं. तेव्हा नरेंद्रच्या लक्षात आलं, ह्यांना तो ढब्बू पैशाचा स्पर्श बोचतोय. वास्तविक त्यावर गादी होती, चादर होती, पण पैशाचा इनडायरेक्ट स्पर्श देखील त्यांना सहन होत नव्हता. तेव्हा नरेंद्र समोर येऊन म्हणतो, ठाकूरजी मला क्षमा करा. आपल्या बिस्तराखाली मीच एक ढब्बू पैसा ठेवला होता हे पाहण्यासाठी की लोक म्हणतात की ठाकूरजींना पैशाचा स्पर्शही सहन होत नाही. हे खरं आहे का?
ठाकूरजी हसले, म्हणे ठीक आहे, झाली का खात्री म्हणे. तर म्हणे हो हो झाली. असं करून नरेंद्र निघून गेला. ठाकूरांनी विश्रांती घेतली. पुढे ठाकूरांना गळ्याचा कॅन्सर झाला. गळ्याचा कॅन्सर झाला आणि त्या कॅन्सरच्या वेदना त्यांना होत असत. कालांतराने कॅन्सर वाढू लागला. ठाकूरजींचं शरीर फार हटू लागलं आणि ते विश्रांती करायला लागले. एक दिवस नरेंद्र रात्री पाळीला तिकडे राहिला होता ठाकूरांच्या सेवेमध्ये. ठाकूर निजलेले होते आणि नरेंद्र बाहेरच्या वरंड्यामध्ये फेऱ्या मारत बसलेला होता विचार करत. आणि विचार करता करता नरेंद्र विचार करत होता की ठाकूर तर गुरु आहेत, ठाकूरांना लोक तर भगवान रामकृष्ण असं म्हणतात, मग ह्यांना थ्रोट कॅन्सर कसा काय झाला, काय कारण असेल. असे रोग तर सामान्य माणसाला देखील होतात. मग ठाकूरांमध्ये ना सामान्य माणसामध्ये काय फरक आहे. का आपल्याला काही भ्रम होतोय की ठाकूरजी कोणी फार मोठी व्यक्ती आहे वगैरे, असा काही भ्रम होतोय का आपल्याला. असे एक ना अनेक विचारांनी नरेंद्रच्या मनात घर केले. आणि हे विचार चालू आहेत, कोणाला बोलून नाही दाखवत आहेत, मनातल्या मनात चालू. आणि ठाकूर इथे निजलेले आहेत. थोड्या वेळाने ठाकूर ब्राह्म मुहूर्तावर जागे झाले. पाहतात तर नरेंद्र घिरट्या मारत होता. बोलवलं, अरे नरेंद्र, अजून तू झोपला नाहीस. नाही म्हणे, फिरत होतो. म्हणे काय विचार करत होतास. काही नाही म्हणे. ठाकूर हसले आणि म्हणाले की नरेंद्र, एक लक्षात ठेव, जो राम आहे, जो कृष्ण आहे, तोच हा रामकृष्ण आहे. आमच्या गळ्याला झालेला रोग हे प्रारब्धाने झालेला आहे. मागच्या जन्मांच्या कोणत्या तरी कर्माचं फळ आम्ही भोगत आहोत. त्यामुळे कर्माचं फळ हे आम्हालाही चुकत नाही. देवांना देखील कर्माचं फळ चुकत नाही, आम्हाला कुठून चुकणार. तेव्हा एक ध्यानी ठेव, जो राम आहे, जो कृष्ण आहे, तोच हा रामकृष्ण आहे. हे जेव्हा ठाकूरांनी नरेंद्रच्या मनातलं ओळखलं की हा काय नक्की विचार करतोय, आणि त्यांनी न सांगताच त्यांनी त्याचं उत्तर दिलं, त्यावेळेला मात्र नरेंद्रला खात्री झाली की रामकृष्ण परमहंस हे गुरुच नसून साक्षात भगवंतच गुरु रूपाने या धरातलावर आलेले आहे. त्यानंतर मात्र नरेंद्र निशंक झाला आणि त्यांचा निस्सीम भक्त झाला. निस्सीम भक्त झालेला तो नरेंद्र पुढे जाता विवेकानंद झाला आणि संपूर्ण जगामध्ये त्यांनी हिंदू धर्माची दिंडीम सगळ्या जगापर्यंत पोहोचवली. हिंदू धर्माची ध्वजा पताका सगळ्या जगामध्ये पसरवली. तर गुरूंचा जो निष्ठावंत शिष्य असतो तो फार भव्य कार्य गुरु त्याच्या हातून करून घेतात. गुरु करताना अवश्य परीक्षा घ्या, पण एकदा गुरु केल्यानंतर मात्र कधी परीक्षा घेत नाही. काही लोक गुरूंची परीक्षा घेतच नाही, बघतच नाहीत की हे खरोखर गुरु होण्याच्या योग्यतेचे आहेत का, यांच्यात गुरूंची वेदांमध्ये शास्त्रांमध्ये सांगितलेली लक्षणं आहेत का, हे न पाहताच गुरु करतात. नुसतं एखाद्या नेत्याने गुरु केलं, चला आपणही गुरु करू, किंवा नाही हा गुरूंचा तामझाम चांगला आहे, भगवी बिगवी वस्त्र, हातात काहीतरी धरून बिरून त्रिशूळ विशूळ धरून येत आहेत, मोठ्या मोठ्या जटा वाढवल्या आहेत, करून टाकू गुरु, असं म्हणून गुरु करतात. काही लोक पॅन्ट शर्ट वगैरे घालतात, पण नाही, मोठे मोठे लोक यांना गुरु करतात, आपणही गुरु करू म्हणून गुरु करतात. आणि नंतर मग अनेक जण फसले. काही जण मध्यंतरी म्हणाले, अहो आमचे गुरु आता जेलमध्ये गेले, आता आम्ही काय करू. तर ही परिस्थिती, हा जेलमध्ये गेले म्हणजे चांगले गुरु देखील जेलमध्ये जातात. कशासाठी जातात. सत्याग्रह आंदोलन केलं, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला म्हणून जेलमध्ये जाणं वेगळं, गोहत्या बंदीसाठी म्हणून जेलमध्ये जाणं वेगळं, रामसेतू रक्षणासाठी जेलमध्ये जाणं वेगळं. पण घाणेरड्या आरोपांनी जेलमध्ये जाणं आणि ते आरोप सिद्ध होणं हे किती लांछनास्पद आहे. त्यामुळे गुरु हे जाणतेने गुरु भजीच, व्यवस्थित जाणीवपूर्वक गुरु करावेत सज्जन हो, म्हणजे पश्चातापाची वेळ येत नाही आपल्यावर. त्यामुळे गुरु करताना फार विचार करून, फार सावधानतेने, अगदी परीक्षा घ्यावी लागली तरी परीक्षाही घेऊन मग गुरु करावं. पण एकदा गुरु केल्यानंतर मात्र त्यांच्या ठिकाणी साक्षात ते परब्रह्मच आहेत हा भाव ठेवूनच त्यांच्याशी वागावं, त्यांचा उपदेशही त्याप्रमाणेच ग्रहण करा. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये गुरुगीतेमध्ये म्हटलेलं आहे, ध्यानमूलं गुरोर्मूर्ती
पूजामूलं गुरोः पदम् मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ध्यानमूलं गुरोर्मूर्ती. शिष्याने ध्यान कसलं करावं? डोळे बंद करून. प्रत्येक कार्यारंभी ध्यान करताना कुणाचं ध्यान करावं? तर गुरूंच्या रूपाचं ध्यान करावं. ध्यानमूलं गुरोर्मूर्ती. गुरूंच्या मूर्तीचं ध्यान नाही, तशी मूर्ती नाही. डोळे बंद करून आपल्या डोळ्याच्या पटलावर जी गुरूंची मूर्ती, गुरूंना आपण बघितलेलं आहे ते रूप आपण डोळ्यासमोर आणावं. ते ध्यानाचं मूळ आहे. परमेश्वराचं ध्यान करताना देखील आधी गुरूंचं ध्यान करावं, मग परमेश्वराचं ध्यान लावावं. तर ध्यानमूलम गुरोर्मूर्ती. पूजा कशाची करावी? काही ठिकाणी आपण पाहतो गुरूंची मूर्ती स्थापन करतात ना, त्या मूर्तीवरच अभिषेक वगैरे सुरू करतात. तर शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की पूजा करावी ती गुरूंच्या पादुकांची पूजा करावी. म्हणून तुम्ही बघितलं असेल रामदास स्वामींच्या मूर्तीची पूजा नाही करत कोणी. त्यांच्या पादुका दौऱ्यांमध्ये पादुका येतात आणि त्या पादुकांचं पूजन केलं जातं. आपल्या गुरु परंपरेमध्ये गुरूंची पूजा करायची म्हणजे गुरूंच्या चरणांची, गुरूंच्या पादुकांची पूजा करणं विहित आहे. म्हणून गुरूंच्या बाबतीत पाद्य पूजन, पादुका पूजन याला महत्व आहे. तर ज्यांना गुरूंना पूजायचंय त्यांनी गुरूंच्या पादुकांची पूजा करा, गुरूंच्या चरणांची पूजा करा. तर ध्यानमूलं गुरोर्मूर्ती पूजामूलं गुरोः पदम मंत्रमूलं गुरोर्वाक्यम. गुरूंनी दिलेला मंत्र आहे जपासाठी, तो तर करावाच, पण गुरूंच्या मुखातून निघालेलं एक एक वाक्य म्हणजे मंत्र आहे असं समजून आपलं जीवन जगावं. तर गुरूंनी दिलेला मंत्र खऱ्या अर्थाने फलीभूत. बऱ्याचदा आम्ही पाहतो लोक गुरूंचे भक्त असतात पण गुरूंनी दिलेल्या शिकवणीचं पालन करण्याचा प्रयत्नही करताना दिसत नाही. असं होता का? गुरूंनी सांगितलेली एक एक वाक्य ही शिष्यासाठी मंत्रासारखी असतात. त्या मंत्रांचं अनुष्ठान करणं म्हणजे त्या मंत्रांचं पालन करणं. तर नाम महात्म्य वगैरे महाराजांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथातले एक एक अक्षर, एक एक वाक्य रोज वाचा. एखादं वाक्य रोज वाचा, त्याचं पालन करण्याचा, त्याचा आपल्या जीवनामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्या लक्षात येईल की गुरूंची वाक्य आपल्या जीवनाला बदलणारे मंत्र सिद्ध होत आहेत. तर गुरूंचे वाक्य, गुरूंचे उपदेश हे आपल्यासाठी मंत्रच आहेत. ध्यानमूलं गुरोर्मूर्ती पूजामूलं गुरोः पदम मंत्रमूलं गुरोर्वाक्यम मोक्षमूलं गुरोः कृपा. मोक्ष मिळवायचा असेल तर मोक्ष मिळवता काही पैशा अडक्याने मोक्ष मिळवता येत नाही. जप तप ध्यान धारणा करून मोक्ष मिळवता येत नाही. सज्जन हो, रावणाने काय कमी जप तप केलेला होता? मोक्ष मिळाला त्याला? नाही मिळाला. त्यामुळे मंत्र तंत्र वेगवेगळी व्रत वैकल्य करून मोक्ष नाही मिळत. मोक्ष हा केवळ मोक्षमूलम गुरोः कृपा. गुरूंची कृपा झाल्याशिवाय मोक्षोपलब्धी होत नाही. म्हणून गुरूंची कृपा संपादन करा. गुरूंकडून ज्ञान घ्या. ज्ञान हीच गुरूंकडून प्राप्त होणारी खरी सगळ्यात मोठी कृपा आहे. गुरूंकडून ज्ञान कसं घ्यायचं? तर भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे तद्विद्धि. ज्ञान ग्रहण करण्याचा विधी काय? तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ज्ञान ग्रहण करण्याचा विधी काय आहे? प्रणिपातेन, गुरूंना नेहमी नमस्कार करावा. गुरूंना कसा नमस्कार करावा? तर शिष्य जर पुरुष असतील तर त्यांनी साष्टांग नमस्कार करावा. जर स्त्री शिष्य असेल तर तिने पंचांग, गुडघ्यांवर बसून डोकं जमिनी समोर लावून नमस्कार करावा. तर गुरूंसमोर तद्विधी प्रणिपातेन, गुरूंना नमस्कार केल्याने गुरु ज्ञान प्रदान करतात आणि ज्ञानदान हेच सगळ्यात मोठी कृपा आहे गुरूंकडून प्राप्त होणारी. तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन, गुरूंना प्रश्न विचारत. स्वतःची जी जिज्ञासा असेल तो प्रश्न अत्यंत शालीनतेने, सभ्यतेने, नम्रतेने आणि वेळ काळ पाहून गुरूंना प्रश्न विचारावा. गुरूंना प्रश्न विचारला की गुरूंना फार आवड. प्रश्न विचारल्यानंतर गुरु त्याचं उत्तर देतात. त्या रूपाने आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. आणि सेवया, गुरूंची सेवा करावी. गुरूंचं जे मिशन असेल, गुरूंचं जे ध्येय असेल त्या ध्येयाच्या दिशेने गुरूंच्या आज्ञेनुसार सेवा करत राहावी. त्यांनी गुरु प्रसन्न होतात आणि ज्ञान प्रदान करतात. आणि ज्ञानाची प्राप्ती हेच सगळ्यात मोठी कृपा आहे. तर
श्रीराम महाराजांनी सगळ्यांना प्रभू रामचंद्रांच्या भक्तीला लावलं. त्यांना अभिप्रेत असे की प्रत्येकाच्या मुखातून 13 कोटी रामनामाचा मंत्र जप व्हावा. 13 कोटी मंत्र जपाचं अनन्य साधारण महत्व आहे. पहिला 1 कोटी मंत्र जप झाला की तुमच्या पत्रिकेतलं पहिलं स्थान शुद्ध होत. म्हणजे तुमच्या शरीराच्या भौतिक शरीराचं स्थान शुद्ध होऊन जात, अर्थात शरीर शुद्ध होत. 2 कोटी मंत्र जप पूर्ण झाला की तुमची जमीन जुमलात, तुमच्याकडे असलेला पैसा अडका तो शुद्ध होऊन जातो. 3 कोटी जप पूर्ण झाला की तुमचं कुटुंब शुद्ध होत. 4 कोटी जप झाला की तुम्हाला घरगुती सुखांना काही कमतरता भासत नाही. 5 कोटी जप झाला की संततीचं सुख तुम्हाला प्राप्त होतं. 6 कोटी जप झाला की रोग आणि शत्रू यांवर विजय प्राप्त होतो. 7 कोटी जप झाला की तुमच्या जीवनामध्ये असलेले तुमचे जे साथीदार आहेत, म्हणजे पती असेल तर पत्नी, पत्नी असेल तर पती, किंवा व्यवसाय व्यापारामध्ये तुमचे जे भागीदार असतात ते तुमच्याशी नीट वागू लागतात, भागीदारी चांगली. 8 कोटी जप झाला की मनुष्याचं संकटाचं स्थान दूर होऊन जातं. 9 कोटी जप झाला की मनुष्याचं भाग्य उजळतं. 10 कोटी जप झाला की मनुष्याची कर्म फळू लागतात. 11 कोटी जप झाला की मनुष्याला अचानक लाभ होऊ लागतो. 12 कोटी जप झाल्यानंतर मनुष्याला विरक्ती प्राप्त होते आणि 13 कोटी जप झाल्यानंतर मनुष्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन होते. आणि दर्शन झाल्यानंतर काय अशक्य आहे? ज्याला प्रभू रामाचंच दर्शन झालं त्याला अशक्य ते काय? मग त्याच्या जीवनामध्ये घडणारे कोणतेही चांगले वाईट प्रसंग असतील हे लीलापूर्वक घडू लागतात. त्या प्रसंगाचा त्या जीवाला त्रास होत नाही, पण त्या प्रसंगातून तो जीव जो आहे तो जगाचं कल्याण करीत जातो. तर अशा पद्धतीने 13 कोटी जप व्हावा, जेणेकरून इहलोक आणि परलोक दोन्ही धन्य व्हावेत, ही महाराजांना अपेक्षा प्रत्येक भक्ताकडून होती. त्यामुळे प्रत्येकाच्या मुखातून 13 कोटी जप व्हावा यासाठी महाराज कायम प्रयत्नशील असत. आणि घरी बसून एवढा जप होणं शक्य नाही, कारण हल्ली लोकांना कसं काही गोष्टी समूहात करायला आवडतात. म्हणून परमपूज्य श्री श्रीराम महाराजांनी ही परंपरा सुरू केली की जपयज्ञाची परंपरा, की सगळ्यांनी एका मंडपात बसावं, जप करावा, जप करता करता प्रवचन कीर्तन श्रवण करावं आणि असं करत भगवंताच्या नामामध्ये तल्लीन व्हावं. त्या निमित्ताने का असे ना 13 दिवस 10 दिवस 11 दिवस सातत्याने 8-8 तास आपल्या हातून जप होतो. त्यामुळे ही जप मालिका, जपांसाठीचे हे उत्सव हे महाराजांनी रुजू केले. आणि तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की ह्या नामजप यज्ञाच्या निमित्ताने अनेकांच्या मुखातून करोडो करोडो वेळा रामनामाचा जप होऊ लागलेला आहे. आणि अमरावतीमध्ये श्रीराम महाराजांचा सर्व भक्त परिवार रामनामाचा जप दरवर्षी महाराजांच्या आज्ञेने आयोजित करतात. रामनामाच्या जपाचा हा एक सोहळाच आहे, उत्सवच आहे. आणि ह्या उत्सवात असं नाहीये की फक्त श्रीराम महाराजांच्या अनुयायींनीच यावं, बाहेरच्यांनी कोणी येऊ नये, असं नाही. तुम्ही आपापल्या इष्ट मित्र नातेवाईकांना देखील रामनामाचं महात्म्य सांगा, महाराजांच्या चरित्राचं महात्म्य सांगा आणि त्यांना देखील प्रभू रामचंद्रांच्या या रामदासी मार्गाला लावा. त्यामुळे हा जप सोहळा जो आहे हा अमरावतीमध्ये होणारा एक अलौकिक सोहळा आहे. थोडक्यात म्हणायचं तर हा मोक्षाचा सोहळा आहे, हा विवेकाचा सोहळा आहे, हा आपल्या जीवनातल्या मनुष्यत्वाचा सोहळा आहे. तेव्हा ह्या 13 कोटी रामनाम जपाच्या यज्ञामध्ये सर्वांनी आपापली आहुती तन मन धनाने लावावी. अव्याहतपणे दरवर्षी हा सोहळा चालू आहे. यासाठी हा सोहळा आयोजित करणारे जे प्रबंधक आहेत, जे सगळे स्वयंसेवक आहेत, जे सगळे भक्त परिवार आहेत, जे आयोजक आहेत, हे सगळे अभिनंदनीय आहेत. तर त्यांच्या या प्रयत्नांमुळे लोकांना जप करण्याची प्रेरणा मिळतीये, लोकांच्या हातून जप घडतोय, रामाच्या चरणी भक्ती करण्याची संधी मिळते. तेव्हा आयोजकांचं अभिनंदन करतो.
त्याचप्रमाणे दरवर्षी ह्या सोहळ्यामध्ये उत्तम उत्तम उपक्रम आयोजित केले जातात. मग त्या उपक्रमामध्ये विविध शास्त्री मंडळींचं, सत्पुरुषांचं प्रवचन असो किंवा विविध निष्णात मंडळींचं कीर्तन असो, ह्या निमित्ताने भगवंताविषयी काही ना काही चांगलं श्रवण करण्याचं भाग्य सर्व श्रोता भक्तांना प्राप्त होतं. त्यामुळे हे असे सोहळे अव्याहतपणे चालू राहणं म्हणजे समाज कार्य देखील आहे. धर्मकार्य तर आहेच, पण हेच एक समाज कार्य देखील आहे, गुरूंना अभिप्रेत असलेलं कार्य आहे. आणि विशेष म्हणजे अमरावतीतला नामजप सोहळा जो आहे तो या चीनी महामारीमध्ये देखील खंडित झाला, हे विशेष आहे. ऑनलाईन स्वरूपात का असेना हा सोहळा चालू राहिला, त्यामुळे सोहळ्यामध्ये खंड पडला नाही, ह्या उत्सवात खंड पडला नाही. आणि ह्याचं श्रेय श्री जोग आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, सगळे सहकारी, विशेषतः श्री श्रीराम महाराजांचा आशीर्वाद, पूज्य आईसाहेबांचा आशीर्वाद हा असल्यामुळे हे सगळं अव्याहतपणे चालू आहे. तेव्हा ह्या संपूर्ण सोहळ्याविषयी अत्यंत आमच्या हृदयात आत्मीयता आहे. वास्तविक पाहता प्रवचन करण्याची आमची गेले 2 दिवस मनस्थिती नाही. यासाठी नाहीये की आमचे गुरु हे पुरीचे जगद्गुरु शंकराचार्य असले तरी द्वारका आणि बद्री पीठाचे जे शंकराचार्य स्वनामधन्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचं परवाच देहावसान झालं. त्यांनी इहलोक वयाच्या 99व्या वर्षी सोडला आणि ते ब्रह्मतत्वामध्ये विलीन झाले. आमच्या मनाची काय स्थिती असेल की ज्यांच्या चरणी राहून आम्ही शिकलो, ज्यांनी आत्मीयतेने आम्हाला सांभाळलं, आम्हाला शिक्षण दिलं, ज्ञान दिलं, त्यांचं देहावसान म्हणजे आमच्या जीवनातलं एक फार मोठं नुकसान आहे. पण लगेच हे प्रवचन आधीपासून ठरलेलं होतं आणि आम्हाला असंच वाटलं की गुरुस्तवन या निमित्ताने आमच्या हातून घडेल, त्यासाठीच आमच्या गुरुदेवांनी ही संधी दिलेली आहे असं मानून प्रवचन करण्याची, काही बोलण्याची ताकद, इच्छा नसताना देखील गुरूंनी दिलेली ही संधी आहे असं मानून आम्ही ही 2 प्रवचनं केली. आमच्या प्रवचनाच्या स्वरामध्ये तुम्हाला कदाचित जाणवलं असेल की ह्यावेळेस शास्त्रीजींना काय झालं, त्यांचा पूर्वीचा आवाज नाही, त्यांचं पूर्वीचं बोलण्यातली ती ढब थोडीशी बदललेली आहे. परंतु स्वाभाविक आहे, कारण ज्यांनी आपल्या तळ हातावर घेऊन आम्हाला सांभाळलं त्यांचं छत्र आज हरपलेलं आहे. त्यामुळे त्या मनस्थितीमध्ये प्रवचन केलेलं आहे. प्रवचन करण्यामध्ये जर एखादा शब्द मागे पुढे झाला असेल, झालेला नसेलच, पण तरी आमचे सद्गुरू आम्हाला क्षमा करतील आणि या 2 प्रवचनांची सेवा त्या गुरुतत्वाच्या चरणी समर्पित करून माझ्या ह्या 2 वाक्यांना, 2 शब्दांना मी विराम देतो. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव.